लोकसभा चुनाव की मतगणना हेतु प्रशासन सज्ज। लोकशाही भवन में कड़ा सुरक्षा इंतजाम। खुद कलेक्टर भी मतगणना कक्ष में नहीं ले जा सकेंगे मोबाइल फ़ोन। लोकसभा चुनाव के गत 26 अप्रैल को वोटिंग पश्चात अब मतगणना की बेला करीब आई है। अगले मंगलवार 4 जून को सवेरे ठीक 8 बजे पोस्टल बैलेट की गणना के साथ काउंटिंग शुरू होगी। 25 से 30 मिनट के एक राउंड होने की जानकारी आज दोपहर मतगणना स्थल लोकशाही भवन में आयोजित प्रेस वार्ता में जिला चुनाव निर्णय अधिकारी सौरभ कटियार ने दी। उन्होंने मीडिया को मतगणना की समस्त तैयारियां और वहां की गई व्यवस्था की संपूर्ण जानकारी अपने साथ ले जाकर पूरे भवन के अवलोकन के साथ दी। इस समय चुनाव उपाधीश शिवराज शिंदे, सीपी नवीन चंद्र रेड्डी, पुलिस उपायुक्त सागर पाटिल, गणेश शिंदे, सहायक पुलिस आयुक्त कविता बारावकर आदि उपस्थित थे। उसी प्रकार राजस्व और पुलिस के अधिकारी भी मौजूद थे। कलेक्टर कटियार ने मतगणना की संपूर्ण प्रक्रिया की जानकारी देते हुए बताया कि अमरावती क्षेत्र में उम्मीदवारों की संख्या 37 होने से लगभग आधा घंटा एक राउंड को लगेगा। प्रत्येक राउंड की मतगणना का आंकड़ा अधिकारी समन्वय कर उसे घोषित करेंगे। कलेक्टर ने मतगणना के काम में लगने वाले अधिकारियों व कर्मचारियों की संख्या बताते हुए कहा कि प्रत्येक विधानसभा क्षेत्र में 18 टेबल पर काउंटिंग होगी। सभी टेबल का आंकड़ा एकत्र कर उम्मीदवार निहाय प्राप्त वोट घोषित किए जाएंगे। अमरावती, तिवसा और मेलघाट में 18, बडनेरा तथा दरियापुर में 19 और अचलपुर में 20 फेरियां होंगी। कुल मतदान केंद्र 1983 है, इसलिए प्रत्येक बूथ की काउंटिंग विधानसभा निहाय होगी। उल्लेखनीय है कि गत 26 अप्रैल को कराए गए लोकसभा चुनाव के मतदान में 11,69,121 वोटर्स ने मताधिकार का प्रयोग किया है। मैदान में भाजपा की नवनीत राणा, कांग्रेस के बलवंत वानखड़े, प्रहार के दिनेश बुब, रिपब्लिकन सेना के आनंदराज आंबेडकर सहित 37 उम्मीदवार है। विधानसभा निहाय राउंड में बडनेरा में 19, अमरावती में 18, तिवसा में 18, दरियापुर में 19, मेलघाट में 18 तथा अचलपुर में 20, ऐसे कुल 112 राउंड किए जाएंगे। लोकशाही भवन भिवानी चौक से सड़क से करीब 100 मीटर भीतर स्थित है तथा हाल ही में बनकर तैयार हुआ है। वहां लोकसभा चुनाव की काउंटिंग का निर्णय जिला प्रशासन ने अवलोकन के पश्चात किया था। अमरावती मंडल ने इस विषय में सबसे पहले समाचार भी प्रकाशित किया था। इस भवन का पहली बार उपयोग होने जा रहा है। वहाँ 500 पुलिस अधिकारी कर्मचारी तैनात किए गए हैं। 24 घंटे दमकलें तैनात रखी गई है ताकि दुर्घटना के समय उपयोग में वह ली जा सके। वहां किसी को भी बगैर निर्धारित परिचय पत्र के प्रवेश नहीं दिया जाएगा। प्रत्येक वाहन की गेट पर तैनात सुरक्षा कर्मी एंट्री कर रहे हैं। लोकशाही भवन के कंपाउंड वॉल पर सीसीटीवी की निगाहें तो लगी है, वहां सशस्त्र सुरक्षा गार्ड भी तैनात है। कंपाउंड वॉल पर कटीली तारें लगाई गई है। दूसरी ओर मतगणना कक्ष में लोहे की जालियां बनाई गई है, जिसके भीतर केवल गणना पर्यवेक्षक, सहायक और सूक्ष्म निरीक्षक इनको ही एंट्री होगी। वे अपना पहचान पत्र भूल गए या खो दिया तो उन्हें प्रवेश वर्जित रहेगा। ऐसी जानकारी सीपी रेड्डी ने आयोग के निर्देशों का हवाला देकर कही। मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण अमरावती शहरातच बंदोबस्त लावण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात। पण ह्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह जो बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये जे 3 लेअरची सुरक्षा या ठिकाणी आहे ती ऑलरेडी आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे बाहेरून येणारे व्यक्ती जे आहेत ते इथे येण्यासाठी त्यांना चेकिंग करणे, तपासणे हे फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी या ठिकाणी येणारे काउंटिंग एजंट्स असतील किंवा काउंटिंगचे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांना येण्यासाठी वेगवेगळे आपण चॅनल्स केलेले आहेत आणि ते चेकिंग करून पूर्णपणे मध्ये येतील। आणि ज्या सूचना आहेत की कुठल्याही प्रकारचं मोबाईल फोन किंवा कोणतेही ज्वलनशील वस्तू किंवा कुठलीही हत्यार टाईपचं वस्तू काही मध्ये कोणी घेऊन येणार नाही, याकरिता ती चेकिंग होणार आहे। मुख्य म्हणजे ह्या काउंटिंग सेंटरच्या समोर रोडवर गर्दी होऊ नये याकरिता ट्रॅफिक डायव्हर्शन्स आपण केलेले आहेत। आणि ट्रॅफिक डायव्हर्शन जे आहे हे बियाणी चौक ते मार्डी चौक जो आहे विद्यापीठाचा तिथपर्यंत बंद करण्यात येत आहे आणि त्याला डायव्हर्शन करून वेगळा मार्ग देण्यात येत आहे। त्याची आम्ही प्रेस नोट वेगळी देत आहोत। डेंटल कॉलेज, चपरासीपुरा चौक आणि त्या भागातून लोकांनी डायव्हर्शनचा रस्ता वापरावा। आणि जे ह्या भागातले नागरिक आहेत त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे, त्यांना आम्ही पासेस देऊ आणि त्यांचा ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्ही परवानगी देऊ। त्यांची काही अडवणूक होणार नाही। बाकीची सुरक्षा व्यवस्था ह्याप्रमाणे आहे की इथे 3 DCP आहेत, 6 ACPs आणि जवळपास 1200 कर्मचारी हे पूर्ण या ठिकाणचा आणि शहरातील बंदोबस्त करतील। या व्यतिरिक्त आमच्याकडे सुरक्षा बलसुद्धा आहे, ते सुद्धा बंदोबस्त। नागरिकांना काय आव्हान राहते? नागरिकांना आव्हान शांततेचंच आहे नेहमीप्रमाणे। कोणी कुठल्याही प्रकारच्या अफवाला बळी पडू नये आणि निवडणूक निकालाच्या दरम्यान आणि नंतर सर्वांनी शांतता राखावी। कोणी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, घेतल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्यामार्फत सर्वांना
सूचना देतो आणि विनंती सुद्धा करतो. साहेब मला ना साहेब आणि ज्यांना पास आहे तेच मध्ये येऊ शकतात. बाकी सर्वसामान्य नागरिकांसाठी 100 मीटर दूर आम्ही स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे. त्या ठिकाणी ते थांबून निकाल ऐकण्याची त्यांना त्यांच्याकडे काय व्यवस्था व्यवस्था वगैरे शेडिंग वगैरेची तिथं का ओपनच आहे खूप आहे तर तिथे अद्याप काही व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि कोणी करण्यास असेल पक्षामार्फत किंवा ते आम्ही परवानगी घेऊन त्यांना देण्यात येईल आणि आवश्यकता पडल्यास करू ती सुद्धा. सीसीटीवी का कंट्रोल रूम वरिष्ठ पुलिस अधिकारी की देखरेख में संचालित हो रहा है. इसका प्रत्यक्ष अवलोकन आज मीडिया की विजिट के दौरान किया गया तथा बिजली के सप्लाई हेतु हाई पावर जनरेटर भी लेस है. इस बारे में जिलाधीश तथा सीपी रेड्डी ने अधिक जानकारी दी. बेसिकली आज तुम्ही लोकांना ॲक्च्युली बोलण्याचा उद्देश असा काही प्रेस कॉन्फरन्स देण्याचा नव्हता. बाकी उद्देश हे होता की ॲक्च्युली काउंटिंग कुठे सुरू आहे, काय तयारी सुरू आहे ते तुम्ही लोक स्वतः पाहणं. कारण की ज्या दिवशी काउंटिंग होणार आहे काउंटिंगच्या दिवशी सगळं खूप रिस्ट्रिक्टेड आहे. असे घेऊन बसून फोटो व्हिडिओ काही काढता येणार आहे. म्हणून आज फुल एक्सेस तुम्ही लोकांना स्वतः पाहून घ्या काय तयारी सुरू आहे किंवा कुठे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, कैसे काउंटिंग होणार आहे. म्हणून आज इथे बोलावलं आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बोलावलं होतं. तो हे झाल्यानंतर तुम्ही लोक स्वतः पाहणी करू शकता की काय तयारी आहे, कशी प्रिपरेशन केली गेली आहे, काय झालं. अमरावती जिल्ह्यात 4 तारखेला 4 जूनला लोकशाही भवनमध्ये काउंटिंग सुरू होणार आहे 8 वाजता. त्याच्यासाठी प्रशासनातर्फे खूप तयारी करण्यात आलेली आहे. लोकशाही भवनमध्ये प्रत्येक AC-मध्ये 18 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपली अमरावती PC-मध्ये 6 AC आहे आणि ह्याप्रमाणे काउंटिंग होणार आहे. या व्यतिरिक्त EPS आणि पोस्टल बॅलेट 10 टेबलची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यावर पोस्टल बॅलेट आणि EPSची काउंटिंग होणार आहे. प्रत्येक पेजला जवळपास 25 ते 30 मिनिट लागतात आणि अमरावती जिल्ह्यात कॅन्डिडेटची संख्या जास्त असल्यामुळे 37 कॅन्डिडेट्स आहे आणि त्याच्यामध्ये संख्या राहणार आहे. म्हणून ते काउंटिंगमध्ये वेळ जास्त लागू शकतो. मात्र याच्यासाठी प्रशासनातर्फे पूर्ण तयारी करण्यात आली आहे. काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन अलाउड होणार नाही. मात्र कॅन्डिडेट्सला कळवण्यात आलेलं आहे की त्यांनी प्रत्येक टेबलवर एजंट नेमू शकतात. त्याच्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन देण्यात आली जेणेकरून ते त्यांचे एजंट पाहू शकतात प्रत्येक टेबलवर काय चालू आहे, किती मत पडले गेले आहे, टेस्ट फाईल्स होत आहे. हे सगळं ट्रान्सपरंट प्रोसिजर ते स्वतः पाहू शकतात रिअल टाईममध्ये. आणि काउंटिंग हॉलचे बाहेर पोलीस मार्फत सगळी तयारी करण्यात आलेली ते सिक्युरिटी सिस्टम राहणार आहे. आणि त्या दिवशी 144 आदेश सुद्धा करण्यात आलेला आहे आणि वाहतूकसाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता सर्व लोकांना आव्हान आहे की आचारसंहिताच्या आणि काउंटिंगचे प्रोसेसर आहे त्याचं पालन करावं जेणेकरून काउंटिंग त्या दिवशी त्या ठिकाणी ऑलरेडी 3 स्तरीय सुरक्षा सध्या सुरू आहे. म्हणजे स्ट्रॉंग रूम आहे त्याला एक्सक्लुझिव्हली CRPFचे लोक गार्ड करत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस बलचे लोक स्ट्रॉंग रूमला गार्ड करत आहेत. खालच्या लेवलला SRPFचे लोक आहेत आणि बाहेरच्या गेटच्या लेवलला आपल्या सिटी पोलीसचे चारी बाजूने. या व्यतिरिक्त याच्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी आपण बाहेर गर्दी अनावश्यक होऊ नये किंवा तिथे काही प्रमोशन होऊ नये, काही गडबड होऊ नये याकरिता काउंटिंग एजंट आणि बाकी काउंटिंगचे कर्मचारी जे येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही पार्किंग व्यवस्था जिल्हा कृषी संकुल जे आहे समोर 100 मीटर रोडच्या समोर आहे त्या जिल्हा कृषी संकुलमध्ये एक्सक्लुझिव्हली पार्किंग राहिली दिवसभर इथे काम करण्यासाठी येणार आहे. आणि जे नागरिक आहेत त्यांनी किंवा कार्यकर्ते असतील त्यांना इलेक्शनच्या रिझल्टची माहिती पाहिजे असते त्यासाठी आपण बियाणी चौकडून विद्यापीठाचा जो उड्डाण पूल आहे विद्यापीठ जवळचा तो रस्ता आपण पूर्णपणे बंद करत आहे. सामान्य ट्रॅफिकसाठी डायव्हर्शन करत आहे. म्हणजे जे बियाणी चौक ते मराठी रोडला जातात कंपाऊंडकडे तो हा रोड बंद असतो त्याच्यासाठी आपण डायव्हर्सनची नोटिफिकेशन काढत आहे. तर त्या लोकांनी जेलच्या बाजूनी जो प्रवासी म्हणून निघतो त्या रस्त्यावरून ते डेंटल कॉलेजचा रोड आहे त्या बाजूने विद्यापीठकडे येऊ शकतं. तिकडून तसं निघू शकतात. आणि हे उत्कर्ष कॉलनी आहे या भागात. उत्कर्ष कॉलनीजवळ एक स्टॉपिंग पॉईंट राहील ते विद्यापीठ साईड आहे आणि इकडचं स्टॉपिंग पॉईंट आहे शिवनेरी कॉलनीचा जो नाला आहे त्या
ठिकाणी दोन्ही बाजूनी 100 मीटर मेन रोड पासून बंद राहील. तिथे आपण स्टॉपिंग पॉईंट करणार आहे. तिकडे लाऊडस्पीकर सिस्टीम फ्रीपर्यंत लावण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. ते लावतील. त्या बाजूला सगळे लोक बघू शकतात. आणि जे चिलमसावणी किंवा त्या भागातून येणारे लोक आहेत ते रस्त्यावर येऊन इकडच्या साईडला म्हणून सर्व बॅरिकेड करून ते गल्ली बंद करणार. आता फक्त लोकांनी जे इथे येणारे काउंटिंग एजंट्स किंवा कर्मचारी यांनी जे वेळ दिलेला आहे लवकरात लवकर आले. सकाळची जसे वेळ सर्वांनी दिलेली 5 वाजतापासून ते येणार आहे ते लवकर आले तर त्यांना प्रवेश करण्यासाठी त्यांच्या गाड्या आम्ही आणतो. बाकी जनरल ट्रॅफिक आपण त्यावर केलेलं आहे आणि सर्वांना पास देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते जे पासवाले आहेत, पासधारक आहेत तेच लोक इथे येऊ शकतात. वीडियो को लाइक करें, शेयर करें। मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और फेसबुक पेज को फॉलो करें।